विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोल रे भाई सब संताना की जय। हनुमंत बलवंत लाल की जय। छत्रपति शिवाजी महाराज की। धर्मवीर संभाजी महाराज की। हरि हरि जन्म येऊनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे। थोडा रिटर्न द्या। तेने सार्थक हो देहाचे ऐसा नावाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा। वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे। नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी। वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे। विठ्ठल जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन। सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार। पवन सुत विनती बारंबार। हे दुःख भंजन मारुती नंदन हे सुख भंजन मारुती नंदन। सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार। पवन सुत विनती बारंबार। ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा
अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज दयाच्या पाया माझे दंडवत दयाच्या पाया माझे दंडवत घडो आणि चित जडो नामी कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी विठ्ठल विठ्ठल जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग सकल गुण गंभीर निकंत कलिकाल शीर आणि हत्ती हरिणामतीर श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणांचा नामपर प्रकरणातील अभंग आपण आज या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत जनाबाई आपल्याला देहाचं आणि नामाचं महत्व सांगतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य असतं. तर आज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा श्री संतश्रेष्ठ पद्मनाभ स्वामी यांच्या चिरकाल वास्तव्याने अतिशय पवित्र दैदिप्यमान झालेला परिसर म्हणजे आपले दिवे अंजूर. तर दिवे अंजूर या ठिकाणी गेल्या 17 वर्षांपासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आली ते म्हणजे हरिभक्त पारायण आदरणीय आपले म्हात्रे महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांचे आभार मानते. हरिदास महाराज म्हात्रे या ठिकाणी आहेत. महाराजांचे आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला कॉल केला असे हरिभक्त पारायण वसंत महाराज पाटील या ठिकाणी आहेत. महाराजांचे आभार मानते. त्याचप्रमाणे समस्त दिवे अंजूर ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहेत. समस्तांचे या ठिकाणी आभार मानते. गायनाला उत्तम अशी साथ जे देत आहे हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील गोड गड्याचे गोड गायनाचार्य हरिभक्त पारायण महाराजांचं नाव तुम्ही थोडं मागे होता का आजी? थोडं हां आता कसं मला दिसल्यासारखं होतं ना. हां दादांचं नाव ते कसं आहे माझं जरा वय झालंय मला ऐकायला कमी येतं जरा मोठ्याने बोला बरं. विठोबा महाराज कापसे असतील. हरिभक्त पारायण सुनील महाराज असतील. दोघंही गोड गायनाचार्यांचे 2 कोकिळांचे या ठिकाणी मी आभार मानते. त्याचप्रमाणे मृदुंगाला सुंदर अशी साथ जे देत आहे हरिभक्त पारायण मृदुंग सम्राट रोहन महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांचे आभार मानते. समस्त टाळकरी मंडळी या ठिकाणी आहेत. मस्तपैकी हट्ट्या कट्ट्या अशा आपल्या चोपदार आजी आहेत. तर कसे त्या अशी परिस्थिती असते पण आपल्या आजी चांगल्याच हट्ट्या कट्ट्या आहेत म्हणून मलाही जरा बरं वाटलं म्हणून आपल्या चोपदार आजींचे आभार मानते. आणि खऱ्या अर्थाने आमचे ज्येष्ठ बंधू
ज्यांचं चॅनल अवघ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे असे दिनेश वाडीकर महाराज चॅनल या ठिकाणी आहेत. दादांचेही आभार मानते. खरं तर दादांचं खूप दिवसांपासून चाललं होतं की ताई आपल्याला तुमचं कीर्तन रेकॉर्ड करायचं आहे. पण कर्म धर्म संयोगाने आज तो योग आलाच आणि ते पण तुमच्या माध्यमातून हा योग या ठिकाणी घडून आलाय. म्हणून आमचे दिनेश दादा या ठिकाणी आहेत. दादांचेही आभार मानते. आणि खरं तर आनंद मला या गोष्टीचा आहे की माझ्या कीर्तनाला जास्तीत जास्त संख्या ही महिला मंडळांची. आनंदाची गोष्ट आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. पुरुष मंडळींची संख्या कमी आहे. मावशाव मला सांगा, तुम्ही त्यांना काय घरी भांडे घासायला ठेवलंय का? हां कामाला ठेवलंय. मावशीने सांगितलं कामाला ठेवलंय तुम्ही. बर असो. आपले विनेकरी आजी या ठिकाणी आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. दादांचेही आभार मानते. समस्त टाळकरी मंडळी आहे, मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, सगळ्यांशी या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल स्वर चालू ठेवा. स्वर देहाचे सार्थाचे नाम विठोबाचे, तेने सार्थक हो देहाचे. या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये आपण जर नजर टाकली, थोडा अजून आवाज वाढवा काय हरकत नाही, आपण जर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या या मृत्यू लोकात जन्माला आलेला कोणीही असू द्या, ते जर काही जन्माला आले तर एक ना एक दिवस त्यांना भांडण करावं लागणार. आणि तुम्हाला सांगू का, या सगळ्या भांडणांमध्ये महिला मंडळ म्हणजे अग्रगण्य आहे. आता बाई म्हटली की भांडण होणारच. आणि अशाच एक भानकुदाळ बाई आपल्या संप्रदायात झाल्या, त्या म्हणजे श्री संत जनाबाई महाराज. देवासंग भांडायच्या. कोणासंग? देवासंग. त्यांचं भांडण आपल्यासारखं नव्हतं बरं का. कचरा माझ्या दारात कावर लावला म्हणून भांडण, सासून भांडण, सुनेऊन भांडण. तुम्हाला सांगू का, या महिला मंडळांच्या भांडणांमध्ये ना सासू सुनेचं भांडण जोग प्रसिद्ध असणारं भांडण. पण महिला मंडळांना बरं का, ऐकताय ना महिला मंडळ, तुम्ही ऐकताय ना, हात जोडून कळकळीची विनंती आहे, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या लेकीवर करताना तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या सुनेवर करा. आणि सुनाओ तुम्हाला पण सांगते बरं का, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवर करताना तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सासूवर करा. ऐका बरं का, शब्दांकडे ध्यान द्या. तुम्ही जर तुमच्या सासूबाईला आई मानणार तरच तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार. आणि जर तुम्ही तुमच्या सासूबाईला त्रास देणार तर तुमच्या माहेरात तुमची भाऊजय तुमच्या आईचा काटाच काढणार. विठ्ठल विठ्ठल आणि सासा मंडळी तुम्ही पण बर का, तुम्हाला पण सांगते, गल्लीतल्या बाया घरी आल्या ना सुनेच्या नावाने खडे नाही फोडायचे. माझी सुनबाई अशी, माझी सुनबाई तशी, उलट फिरायचं आणि म्हणायचं माझी सुनबाई जगातच एक नंबर. माझ्या सुनेला तोडच नाही आणि 3 दिवस म्हातारीला चहाच नाही. पण या म्हाताऱ्या पण लय आगव बरं का, वसंत महाराज लय आगव. परवा एक ठिकाणी कीर्तन होतं, कीर्तन झालं आणि एक आजीबाई जवळ आली, ओळखीची होती. म्हणलं काय चाललंय आजीबाई? आजीबाई मला हळूच म्हणलं कोणाचं? पोरीचं का पोराचं? पोराचं पोराचं. म्हणलं का बरं ग? सुनबाईलाच बेकार. म्हणलं तुला काय दगड घालते की काय? नाही नाही, खाटावर बसते खाटावर. म्हणलं खाटावर बसून काय करती? टीव्ही बघते टीव्ही. म्हणलं बघू दे की टीव्ही बघते तर. म्हातारी मला काय म्हणते माहिती का? पण मला जी सिरियल पाहिजे ती पाऊस देत नाही. म्हणलं आजीबाई
खाटाच्या खाली उतरत नाही, अजिबात नाही. म्हणलो मग स्वयंपाक कोणाला करावा लागतो? कोणाला सांगू नको, पोरालाच करावा लागतो. म्हणलं आजीबाई पोराचं झालंय वाटोळ, जाऊ द्या. लेकीचं कस काय, जावयाचं कस काय? जावयांचं नाव काढलं जे म्हातारीला ऊत आला. म्हातारी म्हणती माझा जावई सोना आहे सोना, माझ्या पोरीला इतका जीव लावतो, इतका जीव लावतो की तिला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. काय ग हा, मग उघड्यापाशी नागडं गेलं कडकडून मेलं. पटत काय बचत गट? पटत का? हा नाही पटत ना. जास्त नाही काय सांगणं. आपल्या सुनेला तुम्ही लेक माना, पोरगी माना. झालं काय बरं का, एक म्हातारी रोज रिक्षात बसायची आणि त्या रिक्षावाल्याला ती रोज मोठ मोठ काजू बदाम खायला द्यायची. काजू बदाम खाऊ 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 शर्टाचे बटन तुटू लागले, इतकं फुगलं. फुकटचं गावलं, फुगलं चांगलं ते. अनेकदा त्यानं त्या आजीबाईला प्रश्न विचारला, आजीबाई तुमचं काय म्हणे माझ्यावर इतकं प्रेम जुळलंय? मी तुम्हाला पोरासारखा दिसतो, नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो? आजीबाई म्हणली, कसला नातू, कसला पोरगा, कसला भाऊ, माझं वय 90 झालंय, तोंडात एक बी दात नाही, मला चावता येत नाही, रोज काजू बदाम खाते. काजू बदाम चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तुला देते. चालू रिक्षातून पळालं ते. म्हणजे या महिला मंडळ कुठं डोकं लावतील सांगता येत नाही, कधी कोणा संग भांडतील सांगता येत नाही. पण जनाबाई महाराज देवा संग भांडायच्या. कोणा संग? देवा संग. कोण देव? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरणालो. जगाच्या मालकाशी भांडायचे. समजा उदाहरणार्थ एखादा मेकॅनिकल आहे, त्याच्याकडे सगळे पाणे असतात, सगळे नट असतात. आता मला सांगा, त्या मेकॅनिकललाच माहिती ना कोणता नट कुठं फिरवायचा आहे. मला सांगा, आपण फिरवून जमणार आहे का? किंवा यदा कदाचित आपण जर नट फिरवलास तर गाडी चालू होईल आपल्याकडून. तशी ही 3.5 हाताची गाडी आहे. ही काय 3.5 हाताची गाडी आहे. आणि त्या वरच्या मेकॅनिकलने या गाडीचा या कानाजवळचा नट थोडा 8 जरी सरकवला ना भाऊ, तरी ते बाया किचन मधून म्हणते, जेवता का? नवऱ्याला जेवण करता का? हा इकडून म्हणतो, मला म्हणते अहो ती तुलाच म्हणून राहिली. हे नट 8 सरकवल्याची गंमत आहे. जनाबाई देवा संग भांडतात. पण ऐका बर का, भांडण्यासाठी तितकी साधना असावी लागते महाराज, अधिकार असावा लागतो. आणि जनाबाईंच्या जीवनामध्ये एका जन्माची नाही, एका युगाची नाही, 4 युगांची साधना होती. हरी चौयुगाचा भक्त नामा बुबा कीर्तनी, नामा बुबा कीर्तनी. पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे झाकून भूभीती जणे. चौयुगाचा भक्त नामा बुबा कीर्तनी, हा चौयुगाचा भक्त नामा बुबा कीर्तनी. पाठी मागे डोळे झाकून भूभीती जणी, पाठी मागे डोळे झाकून भूभीती जणी. बुबा कीर्तनी, आपल्याला अभंगाकडे वळायचंय बर का. अभंगाकडे वळायचं नाही असं नाही, आपल्याला अभंगाकडे वळायचंय. पण थोडक्यात चरित्राला आपण स्पर्श करून जाऊया लक्षपूर्वक ऐका.
श्री संत जनाबाई महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी जनाबाईंचे आई वडील पंढरीचे वारकरी होते. पंढरीला जाणं हा त्यांचा नित्य नियम होता. पण दुर्दैवानं संतती प्राप्त होत नव्हती. पण एकदा जगाच्या मालकांना गोड असं कन्यारत्न प्राप्त होणार. पण म्हणे एकदा का तिला कळायला लागलं की तिला तिकडं ठेवायचं नाही, तिला पंढरपुराला घेऊन यायचं. आनंद झाला. कालांतराने जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. मावशा हो, काका हो, ऐका, आम्ही आमच्या मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, पण आम्हाला मुलगी नको. आम्हाला मुलगी नको, आम्हाला लागतो दिवा. दिवा दिवा वंशाचा. पण दिवा त्यालाच म्हणतं ना की जो लग्न झाल्यावर व्हायला निघतो आणि बायको संग देवीला भेटिंडतो. हा, त्यालाच म्हणतं ना दिवा. पण एक वाक्य बोलू, महिला मंडळ, एक वाक्य बोलू. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीही दिवाळी ही दिव्यांनी नाही पंतीनेच साजरी होते. हो, आनंद झाला. तुमच्याकडे लेट करंट वाले माणूस आहे का? मला तरी असं वाटत. असो, जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. आता जनाबाई मोठ्या होऊ लागल्या. अनेक दिवशीचा प्रसंग असा की जनाबाईंच्या घरासमोरून काही वारकरी मंडळी चालली होती पंढरपुराला. तेव्हा जनाबाई आपल्या वडिलांना म्हणतात, बाबा, म्हण हे वारकरी मंडळी कुठं चालली हो बाबा? जना, अगे जना, ही वारकरी मंडळी ना पंढरपुराला चालली म्हणे जगाच्या मालकाला भेटण्याकरिता. आपल्याला नको जाता येणार? जाता येईल ना ग जना, जाता येईल ना, का नाही जाता येणार? मग चला ना बाबा. बघा ना काय ती गोड वारकरी मंडळी आहे, काय झेंडेकरी आहे, काय टाळकरी आहे. त्यांचं गोड असं भजन चालू होतं. आपल्याला पण भजन करायचं बरं का? करायचं ना भजन? चला बरं, सगळ्यांनी आपले हात वरती करा. करा करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. केले हात वरती? भजन करायचंय. म्हणून महिला मंडळ बर का, हात जोडून कळकळीची विनंती, आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा, नाही तर सासरी गेल्यावर जावयाचे असे हाल करतात मारच. म्हणून जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं आणि जात्याजवळ जाऊन बसावं. हे पण येतं. MH 75, MH 80, MH 85 म्हणजे 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या आजा बसले पा. यांच्या कपाळावर कुंकू आहे पा, डोक्यावर पदर आहे पा. माहिती का का बरं? का बरं माहिती का? यांच्या सासा आहे का सासा लयच बेकार. रातचा शिळा भात खायला द्यायची, पण खायची ग बिचारी. नाताच्या सुनेला देऊन बघ म्हणा रातचा शिळा भात, तुझे दात पाडील पण भात नाही खाणार. अतची सुनबाई लय चॅप्टर. झालं काय? एक सुनबाई एसटीत बसली, 3 पोरं तिनं मांडीवर घेतले. मग कंडक्टर जवळ आला, म्हणे ताई मला तिकीट काढायची, हाप एका फुले मला वय सांगा म्हणे मुलांची. ती सांगू लागली. 3 मुलं होते. ती म्हणली थोरल्याचं वय 6, म्हणे ठीक आहे. मधल्याचं वय 5.5, आणि धाकट्याचं वय 5. आयो. कंडक्टरच्या हातातलं मशीन लटा 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 हालायला लागलं. तो कंडक्टर त्या सुनबाईला म्हणतो, म्हणे ताई हाफ तिकीट काढण्यासाठी भले वय कमी का सांगा ना, पण 9 महिन्यांचा तरी गॅप ठेवा. ती भांडायला लागली त्यांच्या संग. अय दादा, मला नका शिकवू म्हणे, मधलं पोरग माझं नाही, जावाचं जावाचं. इतक्या चॅप्टर या. आणि कसं आहे माहिती का, सध्याचं आधुनिक जग आहे. सध्याचं कसं जग आहे? आधुनिक जग आहे. आणि आता सध्या प्रत्येक गोष्टीला मशीन आहे. कांदा कापायला मशीन, चपात्या लाटायला मशीन. हे पण नाही तर आजा बसले पा माग माग. जरा आजा बसले, विचारा यांना. आजाओ मला सांगा, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे बरं? बोला बोला, मागे मागे पा ते आजा बसले. तुम्ही बोला जरा, कुठं जायचे? नदीवर जायचे ना, जायचे ना. पण आता कपडे धुवायला
मशीन चपात लाटायला आंघोळ करायला. अहो निघालंय म्हणून सांगते, शहराकडं निघालंय. तसं हे बी शहरच आहे मग, पण आमच्याकडं निघालंय. झालं काय बरं का, गावाकडचं पाहून शहराकडं गेलो. आता आला होती उघड्या रांगोळ करायची सवय, गेलो शहराकडे. करायची का आंघोळ? हा म्हणे करायची. घाला मशनीत. मशनीत घातलं आणि लाईटच गेली. शेवटी जनरेटर लावून त्याला बाहेर काढला. तो म्हणला ना ग पाटावर रांगोळ करतो पण मशनीत न ग. जे कसं आहे आता सध्याचा आधुनिक जग, आता सध्या प्रत्येक गोष्टींच्या सुखसुविधा आहे. पण जनाबाईंच्या काळात होत्या का हो सुखसुविधा? तरीही जनाबाईंना काम करायला लागायचं. जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे 3ला उठल्या, जात्याजवळ जाऊन बसल्या. जनाबाईंनी पहाटे 3ला उठावं, जात्याजवळ जाऊन बसावं. घंट्याला एक हात, पहिला गरका मारल्याबरोबर वैरण टाकली आणि पहिला आवाज, हरी सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. रिटर्न द्या थोडा, रिटर्न दादा रिटर्न. हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. हा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा विठ्ठला. या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. काय पवित्र हाक होती महाराज जनाबाईंची. जनाबाईंनी हाक मारावी आणि जगाच्या मालकाने विटेवरून खाली उडी टाकावी, जनाबाईंकडे यावं. आणि मग देव आणि जनाबाई दळू लागले. आणि मग जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. जनाबाई पुढं पुढं आणि देव माग माग म्हणायचा. पांडुरंग माझा पिता ग, रखुमाई माझ्या माता ग. तुम्ही जाग आहे का? जाग आहे का तुम्ही? हा मला सांगा, पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागत होती? कोण लागत होती? जाऊ का मी निघून जाऊ का? तुम्ही बोलतच नाही काही, बोला जरा. पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागत होती? तर मी खरंच निघून जाईल बर का. पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागत होती? बायको. मग देव कसा म्हणतो, रुक्मिणी माझी माता ग. भक्ताच्या मेळात आल्यावर, भक्ताच्या मेळात आल्यावर जगाचा मालकही स्वतःचा देह भान विसरून जातो. ही ताकद आहे महाराज भक्तीची. विठ्ठल विठ्ठल माता देव येऊ लागला, जनाबाईला दळू लागला. बरं अजून काय काय काम केली बरं देवानं? हरी झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी, झाड लोट करी केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी.
सुरू झाला. पण एक दिवशीचा प्रसंग असा की जगाचा मालक झोपी गेला. तुम्ही म्हणाल बाई बिघडली, एवढा वेळाचं चांगलं बोलत होती आणि आता बाई बिघडली. अगं बाई देव कुठं झोपतो का? झोपतो. ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. मग देव झोपी गेला. पण गडबड अशी झाली की तिकडं काकड्यावाली मंडळी हजर झाली. बरं ती काकड्यावाली मंडळी आपल्यासारखी नव्हती ना. वायरी गळालेली, फ्यूज उडालेली, आखी डीपी जळालेली, आपल्यासारखी नव्हती. तिथं भन्नाट गर्दी झाली होती. मग आता देवाला विटेवर जायचं होतं. देवानं काय केलं, घाई घाईने आपले अलंकार तिथंच ठेवले. जनाबाईंची फाटकी गोधडी अंगावर घेतली आणि विटेवर जाऊन उभा राहिला. बडव्याने पाहिलं अलंकार गायब आहे. पंढरपुरामध्ये बोंबाबोंब झाली. पाटलाला कळवलं, शोध सुरू झाला. आणि सांगा कोण्या घरी सापडले अलंकार? जनाबाईंच्या घरी सापडले. पाटील जनाबाईंना म्हणतो, अरे देवाची भक्ती करताना आणि त्याचेच अलंकार चोरता शोभत का म्हणे तुम्हाला? आदेश दिला, जा चंद्रभागेवर सूळ बांधा आणि जनाबाईला सुळावर द्या. जनाबाईला विचारलं, सांग म्हणे तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे फक्त एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. पांडुरंगासमोर उभी केली. देवा वेळ कसा खयाला वेला, इतका वेळ का बर लावला? त्यावेळेस देव बोलू लागला, जने तुझा अधिकार काय ना तो मला या जगाला सांगायचा होता. विठ्ठल विठ्ठल देहो देहि नाम क्षणभंगुरहाम तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. मनुष्य देह मिळणं दुर्लभ नव्हे तर दुर्लभ गोष्टींमध्ये मनुष्य देहाला प्रथम प्राधान्य दिलेले. दुर्लभम त्रयमैवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रयः. 1 मनुष्यत्वम, 2 मुमुक्षुत्वम, 3 महापुरुषांचा आश्रय. 1 मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. 2 मुमुक्षुत्वम, मुमुक्ष होणं दुर्लभ आहे. आणि 3 महापुरुषांचा आश्रय, महापुरुषांचा आश्रय दुर्लभ आहे. महापुरुषांचा आश्रय म्हणजे काय? संतांची संगती. संतांची संगती अतिशय दुर्लभ आहे महाराज. संतांची संगती करायची, संतांची संगती करायची. पण संतांच्या संगतीत गेल्याचा परिणाम काय? त्याचा परिणामही कळायला पाहिजे ना. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लाग रे, क्या बात है वाह. बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. मग संतांच्या संगतीत गेल्याचा परिणाम काय? त्याचे 2 परिणाम आहे. 1 आत्मसंरक्षण करून घेता येतं नव्हे, देहाचं सार्थक करून घेता येतं. आत्मसंरक्षण करायचे, पण आत्मसंरक्षण करून घ्यायची गरज आहे का? हो. का गरज आहे? आपदार्थम धनम रक्षेत, दारान रक्षेत धनैरपि, आत्मानं सततम रक्षेत, दारैरपि धनैरपि. आपद म्हणजे संकट. पैसा राखावा संकटासाठी. राखलेला पैसा गेला तर चालल, पण पप्याच्या आईची मर्जी राखावी. म्हणजे हा श्लोक तुमच्या बाजूने असं नाही. याचा पुढचा ऐका. आत्मानं सततम रक्षेत दारैरपि धनैरपि. एक वेळेस राखलेला पैसा गेला तर चालल, परत कमवता येईल. पप्याची आई रुसून बसली चालल, दुसरी आणता येईल.
पण आत्मसंरक्षण केलं पाहिजे. का बरं? कारण आत्मसंरक्षण केलं नाही तर हा देह वाया जाईल. आणि असं असणारं आत्मसंरक्षण आपण संतांच्या संगतीत करून घेऊ शकतो. झालं काय, पंढरपुरामध्ये एक संत चातुर्मासामध्ये राहत होते. त्यांचं दर्शन करायला लांबून लांबून मंडळी यायची. त्यांच्यामध्ये एक तरुणा बाण मुलगा यायचा. साधू त्याला म्हणायचे, बाळ आत्मसंरक्षण करून घे म्हणे. गरज नाही, माझं नुकतंच लग्न झालंय, माझ्या बायकोचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या आजी आजोबांचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणे, माझं तिथंच कल्याण आहे. साधू म्हणायचे, बाळ ती कल्याण नसून भिवंडी आहे. पण त्याला ते कळत नव्हतं. जाऊ द्या, तुला पटवून देईल, पण तू 2 महिने माझ्याकडे ये. साधू योगी होते. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने त्याला योग समाधी लावायची शिकवली. निर्विकल्प समाधी, प्रेतासारखा पडून राहायचा 3 तास. एक दिवस साधू त्याला म्हणाले, बाळ तुझी आज परीक्षा घ्यायची म्हणे. काय? मला सांग तुझी बायको केव्हा उठती म्हणे? 5 वाजता. तुला केव्हा उठवती म्हणे? 6 वाजता. उद्या तू 5:45ला समाधी लावायची. अहो असं कसं म्हणता, मी जो प्रेतासारखा पडून राहिलो तर घरचे मला जाळतील ना. तू टेन्शन घेऊ नको, तुला जाळायच्या टायमालाच मी येतो. अंतकाळी माझ्या येती सोडवणे, तू चिंता करू नको. दुसरा दिवस उगवला. याची बायको 5ला उठली, 6ला उठवायला येणार. कयाने 5:45ला समाधी लावली. हालून पाहिलं, जागा करून पाहिलं, मेलेलेच दिसले. आणि मग घरामध्ये भाऊ बन नातलं गो सगळ्यांना बोलवलं. मग गल्लीमध्ये बांबू, सुतळी, मडकं सगळं आणून ठेवलं. आणि मग 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 8:45ला उचलणार की साधू हजर झाले. साधूला पाहून जे लोकायला उताला महाराज, जे लोकांना उताला. लोक त्या पोराच्या आजी म्हणते, आजी महाराज तो काय आंधळा होता का? त्याला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही, माझ्या नातवाची कशी सापडली? लागली मग तरी रडायला. पोराची बायको म्हणते, महाराज मी आता पांढऱ्या कपडाने राहू का? पोराचा आजा म्हणतो, महाराज याचा बाप जरा मूर्ख होता म्हणून जमिनी नातवाच्या नावावर करणार होतो, आता कोणाच्या नावावर करू? पोराचा बाप म्हणतो, महाराज घरामध्ये सगळे मला येडं म्हणता, पण बँकेचे व्यवहार माझ्याकडे, आता कोणाकडे देऊ? सगळेजण रडू लागले. साधू म्हणले, एक गप्प सामान्य रडायचं नाही, हे बाळ जिवंत होईल म्हणे. कस काय? मी साधूच त्या लेवलचा आहे म्हणे. बरं म्हणे, एक काम करा, घरी जावा आणि ग्लास भरून दूध आणा. काय आणा? ग्लास भरून दूध आणा आणि सोबत चमचा आणा. चमचे असल्याशिवाय काम होत नाही. बरं, सोबत चमचा आणा. त्या साधू महाराजांनी खिशातून एक पुडी काढली, एक औषध काढलं. कसलं औषध? कसला औषध? ती होती पिठी साखर, दुधात मिसळून प्यायची. त्यांनी ते काढलं, त्याच्यात टाकलं, हलवलं. हे बघा पाहुणे मंडळी, हे दूध जो कोणी पिल तो मरल आणि हे बाळ जिवंत होईल. सांगा पाहुणे मंडळी कोण पित? पाहुणे मंडळी म्हणले, थांबा बाहेर कोण आले आम्ही बघून येतो. सगळे उठून पळाले, एकही थांबना. मग त्या पोराच्या आजीला विचारलं, आजीला, आजी तू म्हणत होती ना ग तुझी चिठ्ठी हरवली, तुझी चिठ्ठी आम्हाला मी शोधून देतो म्हणे, तू दूध घे. ती धावली ना महाराज त्यांच्यावर. अय ओ सावड्या, मला मरायला सांगतो, मी अजून कडा कडा हरभरे खाती म्हणे. बर, मग त्या पोराच्या बायकोला विचारलं म्हणे, बाई तू तरी दूध घे, असं पण तुझा नवरा मरण पावलाय. ती काय म्हणली माहिती का? मी दुसरं लग्न करील पण दूध घेणार नाही. काय बोलावं आता? मग त्या पोराच्या बापाला विचारलं म्हणे, महाराज तुम्ही तरी दूध घ्या, असं पण तुम्हाला घरामध्ये सगळे येडं म्हणतात. ते काय म्हणलं माहिती का? एवढ्या शहाण्यांमध्ये एखादं येडं असावं. बर, कोणी दूध घेत नाही? अजिबात नाही, मीच दूध घेतो म्हणे. वा 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 वा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. महाराज तुम्ही दूध घ्या, अशी जंक्शन पुण्यतिथी करू म्हणे तुमची, कळसापर्यंत मंदिर बांधू, पण तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच. त्यात काय होती? पिठी साखर. हलवलं, गटा 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 पिऊन झालं. लोक, संसारातले लोक, पोरगा कधी उठवतोय हे नव्हते बघत, साधू कधी मरतोय हेच बघत होते. लई संसारातली माणसं बनेल
काय बोलावं आता. साधू काही मरनाम त्यांनी त्यांच्या तोंडावरचा कापड काढला. सांगितलं, उठ बाळू, तुला सांगत होतो संसाराचं प्रेम बेगडीचं प्रेम आहे. तू यांच्यावर प्रेम करत बसलास. खरंच महाराज, माझे डोळे उघडले. हे निघालो मी. महाराज मला कशाला ठेवता, मलाही घेऊन चला. पोरगा निघाला आणि मग घरच्यांना कळवळा फुटला. आजीबाई म्हणते, आजीबाई बाळू कुठं चालला, हरभरा आणायला चाललो तुला. तात्पर्यार्थ, संतांच्या संगतीमध्ये आत्मसंरक्षण करून घेता येतं नव्हे, देहाचं सार्थक करून घेता येतं. अभंगाच्या प्रथम चरणात जन्म येऊन या देख, 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 येऊन या देख, जन्म 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 येऊन या देख, कर देहाचे सार्थक, कर देहाचे सार्थक, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, नाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे, वचनाम विठ्ठलाचे. खालच्या साधक मंडळींनी जनाबाईंना शंका विचारली. जनाबाई, तुम्ही म्हणताय जन्माला आले देहाचं सार्थक करा, पण आम्हाला सांगा देहाचं सार्थक केलं नाही तर चालणार नाही का? जनाबाई म्हणले, अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नादबा वर्णन करून सांगतात. हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरत शेवटी भा काळ बांधून नेईल, सरत शेवटी भा काळ बांधून नेईल, सरत शेवटी भा. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे यांचे वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पेंगा ग बाई पेंगा गो, पेंगा ग बाई पेंगा, अवघा 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 धाकड धिंगा ग, धाकड धिंगा ग, अवघा धाकड धिंगा ग, नको 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 घालू पेंगा ग, नको 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 घालू पेंगा
मुंगरा हे दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा जरी होता शिवाजी राजा शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा सुखी राहिली प्रजा सुखी राहिली प्रजा माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार जीर जय 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 धन्य धन्य शिवाजी सरदार शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते 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 हिंदू मुसलमान काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की खालच्या साधक मंडळींनी शंका काय विचारली तुम्ही म्हणता देहाचं सार्थक करा देहाचं सार्थक केलं नाही चालणार नाही का जनाबाईंनी एवढं मोठं उदाहरण दिलं नाथ महाराजांचं ठीक आहे आम्ही आमच्या देहाचं सार्थक करतो पण देहाचं सार्थक कोण्या माध्यमातून करायचं सांगितलं तुम्ही काय करा भगवंताचं नामचिंतन करा पण भगवंताचं नामचिंतनच का करा कारण नामचिंतन या कलियुगाला आधार आहे श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात बघा बरं का सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग म्हणजे भगवंताचं दुकान आहे बरं का हे 4 युग म्हणजे भगवंताचं दुकान आहे सतयुग मध्ये भगवंत दुकान उघडतो म्हणून वस्तू महाग आहे म्हणजे तेव्हाच्या काळातलं साधन महाग आहे मग त्रेतायुगामध्ये वस्तू थोडी स्वस्त केली द्वापार युगामध्ये अजून स्वस्त केली आणि कलियुगामध्ये ती वस्तू फुकटच करून टाकली ती फुकट असणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाव आहे हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार कोणी घेता का देते मी उधार कोणी घेता का देते मी उधार
असणारं नाव घेतल्याने का होईल अभंगाच्या द्वितीय चरणात. वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम वाचे नाम विठ्ठलाचे 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 नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाते वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाते तेने सार्थक देहाते वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठला. कृते ध्यायतो विष्णुं त्रेतायामिरतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौतधारी कीर्तनात. इतर साधनं अनेक सांगितले, अनेक साधनं अतिशय अवघड आहे. यज्ञ करायला सांगितला इतर युगांमध्ये, पण यज्ञ करणं काही सोपं नाही. यज्ञ करण्यासाठीची जागा सोन्याने मढवलेली पाहिजे. आपण शेणाने मढवतो, शेणाने नव्हे सोन्याने मढवलेली पाहिजे. 1 वर्षाचा कालावधी लागत असतो यज्ञ करण्यासाठी. त्या यज्ञ करण्यासाठी आपण चमचाने आहुती देतो ना, तुपाची आहुती देतो अग्नीला, चमचाने नाही तर हत्तीच्या सोंडा एवढे थेंब त्याच्यामध्ये टाकावे लागतात, तेव्हा तो यज्ञ सफल होत असतो. 1 वर्ष एका जागी मांडी घालून बसावं लागतं, तेव्हा तो यज्ञ सफल होत असतो. ध्यान करायला सांगितलंय. ध्यान करताना कोणाचं लक्ष लागतं? करा बरं तुम्ही ध्यान, मन लागेल तुमचं. कीर्तनात जरी येऊन बसलो तरी आपल्याला वाटतं मी घराला कडी लावली की नाही, माझी चप्पल कोणी नेल की काय, आणि आपल्याला ध्यान करणं जमणार आहे नाही. म्हणून कलियुग केवल नाम आधारा, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. म्हणून भगवंताच्या नामाचा महिमा आपल्याला सांगितला. भगवंताच्या नामाचा महिमा काय? भगवंताच्या नामाने पशुचा उद्धार झाला. श्रीमद भागवतामध्ये वर्णने नक्रस्वस्थानवा साध्य गजेंद्रमपि कर्षति सयेव प्रच्युत स्थानात शुनापी परिभूयते. गजेंद्र नामक हत्ती आपल्या बायका मुलांसह जलक्रीडा करायला लागला. जलक्रीडा करत असताना खालून त्याचा पाय मगरीनं पकडला. आपल्या मुलांचा धावा केला, मला वाचवा. मुलांनी एक साखळी तयार केली. शेपूट सोड, शेपूट सोड, शेपूट सोड, शेपूट सोड. त्याला ओढत 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 काठापर्यंत आणलं. ती मगर पण काठापर्यंत येऊ द्यायची आणि सगळ्यांना खटी पाण्यात घेऊन जायची. हजारो वर्षांपर्यंत हे युद्ध चाललं. शेवटी त्या गजेंद्राच्या ज्या सुना होत्या का, त्या मनामध्ये म्हणाल्या, या म्हाताऱ्याचं काही लोणचं घालायचं, स्वतःही मरत नाही आणि आपल्यालाही मोकळं करत नाही. मग तिनं
आपापली सोंड आपापल्या नवऱ्याच्या कानाजवळ नेली आणि त्यांना ते सांगू लागले, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, सांगते रायासी तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा, सांगते रायासी तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा, सांगते रायाचे तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, सांगते राया वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. मुलांनी विचार केला नाही, बरोबर आहे, मुलं निघून गेले तेव्हा तो आपल्या बायकांचा धावा करू लागला, तुम्ही तरी मला वाचवा. त्याच्या बायका म्हणाल्या, आपले इतके बलदंड मुलं तुम्हाला वाचू शकले आणि आम्ही कुठून वाचवणार. बायकाही निघून गेल्या. मग तेव्हा तो विचार करू लागला, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. नाठांच्या अभंगामध्ये याचं वर्णन आहे. ज्याने कोणी नाठाचे अभंग पाठ वगैरे केले असतील त्याच्या ही गोष्ट ध्यानात येईल. नाठाच्या अभंगातल्या 6व्या अध्यायातला 6व्या अभंगातला हा थोडंसं चरण आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, म्हणे आम्ही तुम्हाला वाचवणार नाही. सगळेजण त्याला सोडून गेले. मग तेव्हा इष्टमित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी, एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. सोंड इकडे तिकडे केली, कमळ घेतलं वर आकाशाकडे केलं. भगवंताचा धावा करू लागला, कोण आहे ऐसा ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईला हाके. भगवंत आपल्या बायको संग जेवत होता, हातातला घास खाली टाकला आणि गजेंद्राच्या हाकेला धावला. किती वेगाने धावला. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. ह या शब्दाचा उच्चार लक्ष्मी मातेजवळ केला आणि ती या शब्दाचा उच्चार गजेंद्राजवळ केला. भगवंत साक्षात रूपाने प्रकट झाला. काय रूप आहे महाराज भगवंताचं. श्रीमद भागवतामध्ये सांगितले, बरं हा पिडम नटवर वपुक कर्ण्य कर्णिकारम विभ्रद्वास कनक कपिशम वैजयंतीच मालम रंध्रान्वेनो रद्रसुदया पूरयन गोपरुंदही ब्रह्मारण्यम सुभद्रवणम प्राविशद गीत कीर्ती. काय रूप सांगा भगवंताचं. भगवंत साक्षात रूपाने प्रकट झालेला आहे. सुदर्शन चक्राचा वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. तात्पर्यार्थ भगवंताच्या नामाने पशु उतरला, भगवंताच्या नामाने पापीतलाही पापी तरला. अजामेण पापराशी नामे नेला वैकुंठासी. म्हणून भगवंताच्या नामाचा महिमा शेषनाग सुद्धा स्वतःच्या हजारो तोंडांनी वर्णू शकत नाही. अभंगाच्या तृतीय ऐसा नामाचा महिमा, 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 शेषवणी झाली सीमा, ऐसा नामाचा महिमा, शेषवणी झाली, वाचे विठ्ठलाचे नाम, वाचे विठ्ठलाचे नाम, वाचे विठ्ठलाचे नाम, वाचे विठ्ठलाचे नाम, हे वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. आपल्याला सगळ्यांना पण भगवंताचं नामचिंतन करायचंय. चला बरं आपले हात वरती करा. खुमाई विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा
रे